कसं होईल वाटते? विशाल पाटील येईल, विशाल पाटील का हो 100% येणार. काका आहे अहो कामाचा गडे आहे, नवीन गडे आहे, अपक्ष टाकलाय, माणसं आहे त्या माग. गुजरात मध्ये तुला कोण मारणार इथं आमच्यात कशाच मारणार येतो हा, हा. आमच्या गावाला पाणी पहिल्यापासून नाही. हा. पाण्याची टँकर आणून वरती ती टाकी बर. ती वॉटर सप्लायला 8-15 दिवसात सोडते 5-10 मिनिटं. मामा मकला दर आहे म्हणते, मकला दर आहे म्हणते. हाय का नाही गेली बरोबर आहे. 1200 मका 2500 गेली. अहो त्याला खर्च आहे 500 पिशवी हजाराला झाली, त्याचं काय दवा. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत आज विठलापूर गावामध्ये आणि लोकसभेची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या आटपाडी तालुक्यामध्ये तापमान वाढलेलं दिसतंय, तसंच निवडणुकीचंही तापमान वाढलंय की वारं फिरले अशा चर्चांना उदाहरण आले की जिल्ह्यामध्ये नक्की वारं कोणाचं आहे. संजय काका पाटील, चंद्रहार पाटील असतील, विशाल पाटील असतील, हे सध्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोरदार प्रचार करतायत. पण या विठलापूरकरांच्या मनामध्ये नक्की कोण आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि या विठलापूरकरांचं वारं कुठीकडे वाहतंय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या पाठीमाग पाहताय वयोवृद्ध आणि सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे, यांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. नमस्कार. काय होईल या जिल्ह्यामध्ये? काय तसं सांगता येते आता, तिन्ही पण आता एका जिल्ह्यातले नाही ते. मोरलं का आता बोलायचं, मोरलं का बोलू शकतो यार. कामाचा माणूस कामाला तसं तर म्हणलं तर विशाल पाटीलच कामाचा आहे असं वाटतंय मला. गॅरंटी. रंगत कुणा कोणाच आता तसं काय सांगता येते, एवढं काय मी सामान्य माणूस आहे. न्यात तसं काय सांगता येते जावा, तसं काय सांगता येत नाही. न्यात कोण लावेल काय होईल, पण गॅरंटी वाटते कुणाची? विशाल पाटलाची. मामा नमस्कार. कसं होईल? मला काय माहित नाही कसं काय माहित नाही का हो? आम्ही दमली पाणी कोण दिलंय पाणी? कुणी दिलं नाही पाणी. आपलं आपलं बघते आठवडीला 50 वेळा पाणी कंपरेन्स सुटलेलं. विठलापूरकरांना हाय म्हणते पाणी. कुठं पाणी आता आमदारी घोषणा करते की पाणी मिळाले सगळीकडे म्हणून. जिजायचं म्हणून करते का मेलेव करते. कुठं पाणी आहे? पाणी आहे तेव्हा सांगायला लागलं. काय सुद्धा नाही, पाणी नाही पिण्या नाटक आहे घटीवर त्यांचा. कशाच पाणी आहे? इलेक्शन आलं बघतो की आम्ही ते इलेक्शन आहे कसं काय लागणार तर. आहे? बघतो आमचे बघतो आले तुम्हाला कळतंय कोणचं आलाय तरी बी काय. आणि आता सांगत नाही तुम्हाला, हाय. तुम्हाला कळतंय परत होय. गुलाल पडताना. कुणावर पडेल तुला? बघू तेव्हा तेव्हा आता आता नाही. आता नाही सांगत आहे. कसं होईल? आमच्या मते संजय पाटील येतील असं वाटतं. संजय पाटील येतील. 2 खासदार आहेत. हो, आणि आता विकास झालाय सांगलीचा. नाही झालं तर कोणचा तरी काय करणार आहे, तेच काय करणार. करत नाही. कोणच काय करत नाही, बरं. त्याच हिशोबाने होणार आहे ना सगळं. काका येतील. काका येतील असा आमचा अंदाज आहे. नमस्ते. कसं होईल जिल्ह्याचं वातावरण तापलं? या जिल्ह्यामध्ये खासदार कोण होईल? म्हणजे काका होईल. म्हणजे काका फिक्स हॅट्रिक मारतील. का वाटते काका होतील? काका पाणी बिनी सोडलंय ना. सोडले पाणी आले म्हटलं. आता ते मामा तर म्हणले की काय सोडलं नाही काय नाही. पाणी सोडलं, पाणी सोडलं. पाणी कुणी सोडले? पडळकरांनी आणि हे काकाने. काकाने सोडले. मामा कसं होईल? काका चांगलं आहे ते. काका चांगला आहे. होय, पाणी इकडे आमच्या भागात भरपूर आहे. नंदनवन केले आता ते दुसरे मामा म्हणले की काय सुद्धा पाणी नाही काय नाही सोडलं. कोणाचा आमचा मळा सगळं पाजाराला गेला. कुठला मळा? तिकडे आम्ही लवाई नदीचा मळा. नदी नुसते असे थडे चालले सगळं पिकन हिरवी खा. नदीला पाणी आहे का सध्या? हा, कुठली नदी? मान नदी हाय पाणी. हे काकानं सोडले वर. होय, हॅट्रिक मारतील. आणि भरपूर आहे. होय, काय नाही टेन्शन नाही, काय नाही, काय सुद्धा टेन्शन नाही. काय नाही. मामा नमस्कार. नमस्कार. कसं होईल काय? आता तुम्हाला सांगतो, हा. आमच्या गावाला पाणी पहिल्यापासून नाही. हा. पाण्याची टँकर आणून वरती ती टाकी बर. ती वॉटर सप्लायला 8-15 दिवसात सोडते 5-10 मिनिटं. हा. ती कोणाकडे जात नाही. शेती पडा काय त्या लोक कर्ज बाजारी यायची. हा. काय या गावाची सुधारणा कोणच करत नाही ती हल्ली. आटपाडीत करते ती आणि इकडं गाव इगळून टाकते ती.
इकडे कोण बघत नाही ती पोटारी पण बघत नाही ती कोणच बघत नाही ती काय येऊन पण काय उपयोग नाही ना येऊन पण काय उपयोग नाही. आता हे मामामध्ये पाणी आहे ते मुद्दाम माणूस म्हणला त्याचं काय खरं नाही त्यानं उलट सांगितलं हा. ते तुम्हाला समजत नाही. असं आहे व्हय? हा सांगण्याची प्रथा म्हणजे मामा हे म्हणते उलट सांगितलं म्हणजे उलट काय? काय नेमकं तिकडं काय आहे? त्याला चढायचे चढण पाणी ते खर्च नाही हा. त्याला आणायचं कसं सरकारनं तिकडं चढावायचे एकदम सगळं आम्ही भुईपाठाने भिजते आमचं काय कोण होईल खासदार? हा बघा पाणी कुठंच नाही ते माणूस मुद्दाम सांगतोय हा. पाणी अजिबात नाही आणि सुधारणा कोणी करत नाही. हा. कोण काका येऊ नाही तर मामा येऊ हा. इकडं कोण सुधारणा करत नाही. लोक बाहेर गावाला जाऊन जगते ती आता हे विशाल पाटील उभा आहे चंद्रहार पाटील आहे काय कोण आलं काका येऊ द्या नाही तर चंद्रहार येऊ द्या कोणी सुद्धा आलं 5 वर्ष इकडे बघत नाही तोंड सुद्धा दावत नाही. मता टायमाला फक्त काका आला न मामा आला न ह्याला द्या मत न त्याला द्या मत हा. या आश्वासन देते ती पाणी आज आणू उद्या आणू काय अजिबात तुम्हाला सांगतो मी माझं वय 55 आहे आता हा. अजिबात 55 वर्षात मला एवढा अभ्यास आहे. इथले गावचे आमच्या विठलापूरची काही सुधारणा कुणीच केलेली नाही. हा सुधारणा नाही विठलापूरची म्हणते सुधारणा त्याची नाही आमची तकडे चिकार आहे. चांगली आहे. आमची सगळं आमचं आहे चांगलं आहे आमचं. पाणी मानगंगाला पाणी नाही आमच्या कुठं आहे पाणी? दुथडी वाहत्या ना. कुठं वाटे मामा म्हणले आता मग कुंच मामा आहे ते आटपाडी वाहता सर होय वडा आमचं डिगनची काय आम्हाला पुण्या रेग्युलरवाल्याला 50,000 रुपये देतो म्हणजे दिलं सरकारनं काय जणांना मिळालं काय बा ठीक आहे कुठे गेलं पैसे काय झालं काय आम्हाला सांगा की तुम्ही कसं होईल जिल्ह्यात? जिल्ह्यात होईल आता विशाल पाटील म्हणतो. हा. विशाल पाटील तुमच्याकडे येतो. कसं होईल वाटते विशाल पाटील येईल विशाल पाटील का हो 100% येणार. काका आहे अहो का? कामाचा गडे आहे नवीन गडे आहे अपक्ष टाकलाय माणसं आहेत या माग काय नसतं चोर भाडे आहेत बाकी जण काँग्रेसचं तिकीट नाकारले नाकारलं तरी येणार नाही नागपूरचा नाकारला तर मुलांनी आता मागं नाही कोण नसतं त्याचं झाली वंचित आहे त्याच्या माग आता नेत्यावर कोण नाही नेत्यावर कोण आहे? नेत्यावर कोण नाही कुठे बी आता कुठलाही जाऊ द्या मतदार येणार नाही असा विषय आहे. मला निश्चित करणार हो मतदान काय ह्याच्या मागे जातं का तेव्हा तू रोज वाढणारे कुठे उड्या हात आहे आठवडी तर सगळी एका बाजूला झाली कोणीकडे कोण बी होऊ द्या कोण कुठे बी जाऊ द्या विशाल पाटील बसला कसं तुम्हाला होईल तालुक्यात चित्र तालुक्याला विशाल पाटील का बाबा सगळे नेते इकडे झालेत की तालुक्यातले नेत्यावर चालतच नाही थांबतच नाही, हो. नेत्यावर चालतच माणसं नाही. जात नाही त्याच्या मागं. तुम्ही रोज कुठे पळताय पैशासाठी फायद्यासाठी कोण नेता कुठे बी जाऊ शकतो कोण येत नाही याच्या मागे मागल्याने मारावं का गोरगरिबांनी काय करावं असं नाही होईल विशाल पाटील विशाल पाटील येणार बाबा. 100%. येणार. कोण? विशाल पाटील काय सांग विशाल पाटील कुठलं गाव आहे तुमचं कसं होईल वंचित पाठिंबा दिलाय विशाल पाटील बर. विशाल पाटील 1000 निवडी आपण विशाल पाटील येईल. कारण काम ना काकांचं काम नाही काम नाही पाण्याचं पण देतो भेटला पुरा पाणी होतं. बघा तुम्ही नाही पाणी परिस्थिती तशी प्यायला पाणी नाही लोकांना. काय सांग सध्या टँकर आहेत का काय हा टँकर चालू आता भावाने भरपूर आहे पाणी आणि आम्हाला काय तू पाणी सरासरी 4-5 मोबाईल आहे 100 रुपयाचा बॅलन्स अनलिमिटेड 30 दिवस येत होता ह्या 18% GST मुळे ते 17 दिवसावर आला म्हणजे भाजप दिलं म्हणते मी नेमकं काय दिलं ना हा यातलं चोरून नाही काही दिलं एक तुम्हाला युवा मतदार म्हणून काय वाटतं आता- जिल्ह्यामध्ये आता परिस्थिती? माणसं काय म्हणते ती की बाबा GST 18% लावून 100 रुपये बॅलन्स 200 नेला आज तुम्ही मका 1500 रुपये निकत होता ती 2700 रुपये जायला लागली ह्याचं कुठं बघताय गॅस तुम्हाला 500चा पाहिजे आता 1000 झाला बाकीच्या पिकाचे हे जे वाढलेले पैसे ते कुठं आहेत अहो, शेतकरी विकास म्हणतोय कसा की होतो? आमच्या पिकाला हमी भाव नाही आता मका त्यासाठी 2500 रुपये चालू आहे त्यासाठी आंदोलन उभे केले तुम्ही 1200 मका 2500 गेली कापूस 12,000 25,000 आणला 12,000 कापूस 6,000 आणला या सरकारनं ज्यावेळेला मंत्री होता कोण उद्धव ठाकरे त्यावेळेला 12,000 दर होता कापसाला आता 6,000 आणला मग ह्याला गणित काय हो 6,000 होता. कापूस कोण लावतच नाही ना आता कोणी कापूस आहे आता चालूच्या ह्या गावात कापूस एवढा पिकत होता कारण कापूसच लावणार तर दर कसा देणार आहे ते कापूस लावत नाही म्हणते हे नाही कापूस जर आपण नाही लावला कपडे कुठनं घालणार आहे माणसं सांगा हे मला कापूस नाही म्हणताय पण 5,000 दर तुम्ही कुठनं काढला कुठल्या बेसवर काढला सांगा ना कुठल्या बेसवर काढला 5,000 जर कुठे आज या गावात मकज उत्पादन 20% होतं ते आता चालू या 5 वर्षात मकज उत्पादन 75% आलं का आलं
त्याला पैसे आलं दर आला म्हणून केले ना या गोष्टी मामा मकाला दर आहे म्हणते मकदा दर आहे म्हणते हाय का नाही गेली बरोबर आहे 1200 मका 2500 गेली अहो, त्याला खर्च बे 500 पिशवी 1000 झाली त्याचं काय दवा 1500 पिशवी झाली 500 पिशवी होती 1500 पिशवी झाली त्याचा कुठं काढताय 1500 पिशवी मग आता 2500 रुपये दर मिळतो ना मग प्रत्येक गोष्टीत प्रगती करायची असेल तर दर वाढणार ना महागाई वाढणारच जर पहिल्यासारखं जर बसायचं असेल तुम्ही गॅसची ह्याची माप काढून जर मोदीला तुम्ही दोष देत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे ना काय म्हणायचं मला? आम्हाला पाणी पाहिजे बाकी काय नाही आमची अपेक्षा काय नाही गेल्या 6 महिन्यात पाणी सुटलं म्हणून या गावात पाणी भरपूर आहे हिरीगच भरले त्या वाडी वस्ती भाग सोडा पण आता गावात या मागल्या 3-4 महिन्यात पाणी सुटल्यामुळे पाणी भरपूर आहे विहिरीने पाणी निघत नाही मामा पाणी सुटले म्हणते पाणी आमच्या मानगंगाला नाही हा विठलापूरचा विषय चालू आहे आम्ही मानगंगामध्ये आमचा विषय चालू आहे आम्हाला पाणी भरपूर पाणी आलेलं आहे आम्ही समाधानी आहे. खासदारांनी आमदारांनी पाणी सोडलेलं आहे यात काय विषय नाही कारण भरपूर पाणी आहे मकई पीक झाले ते आता उन्हाळ्यामुळे पीक नाही पाणी भरपूर आहे आता सध्या विहिरीत पाणी निघत नाही मग हे कुठून आलं पाणी या 4 महिन्यात आमच्या मानगंगा वाळले 2-3 बंधार त्याला पाणी नाही आणि काय नाही काय करायचं हो पाणी यायचं कवा आम्ही प्यायचो जनावरांना पाणी वगैरे इकडे खवसपूर सांगोल पर्यंत पाणी गेलेलं आहे हे आमदारांनी खासदारांनी सोडलेलं आहे ना पाणी हा विषयच नाही ना हे पाणी नाही मग कसं म्हणते हा जिकडे सोर्स नाही सोडण्यासाठी तिकडे गेलेलं नाही पाणी हे मान्य करायला लागेल त्यात काय विषय नाही ज्यावेळी पूर्ण योजना होईल त्यावेळी पाणी मिळेल त्यांना सुद्धा कसं होईल जिल्ह्यामध्ये चांगलं होईल त्याला काय कोण होईल काय पुन्हा सध्या वार पण आता आम्ही माहितीची माणसं पर भाजपच्या विरोधात थोडी लोक बोलतील काय सांगताय का असं म्हणजे विरोधात एवढे लोक बोलतात राहतंय थोडं काय लोकांचं विरोधात आहे माहिती की विरोधात बोलते काय परिस्थिती सध्या तालुक्यात सध्या आहे की काका यांना निवडून काकाचं काम करणार पण लोकांची भावना नाही होत लोकांची भावना लोक ऐकाय या मनस्थितीत पाळणार आहे पण लोक पाळत नाही त्यांना सांगाय गेले तर वेळात काढते काय म्हणतात लोक नाही म्हणतात भाजपच्या विरोधातच लाट आहे सगळी लाट आहे. हा, किती जर लोकांना सांगाय गेलं तुम्ही शांत घ्या म्हणजे युतीचं काम करत असताना करतो की आम्ही करतो पण लोक कसं असते तेवढं राहणार आहे तेवढं लोकांची मनस्थिती थोडी भाजपच्या विरोधात आहे असं म्हणजे तालुक्याच्या नेत्यांची कसोटी वाटते का तुम्हाला तर काय हो नेत्याला बी अडचण आहे हो होय? जनता एकीकडे आहे का कसोटी? कसोट आहे नेत्यांची अशी कसोट चर्चा होते की जनता एकीकडे आणि लोक जनता एकीकड नेते एकीकड पण नेत्यांनी जे आदेश देणार ते आम्ही पाळणार माहिती मामा कसं काय काय वातावरण चाललंय एकदम चांगलं आहे आहे होय हा? चांगलं आहे चांगला आहे होय काय होईल जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये होईल की काय विशाल पाटील विशाल पाटील हा बिनतुडीचं काम आजोबाची कर्तबारी गाजवणारा एकच हत्यार आहे फक्त सांगली जिल्ह्यात काय सांगताय विशाल पाटील हा ही बस्तर करणारी ही टगे इथं पाणी त्यानं कधी बघितलंय का संजय काकानं माळाला नंदनगंध वंदन झालं म्हणतो हाय का प्यायला पाणी घेतं आटपाडी तालुक्यात टेंबूची योजना आणली कोणी क्रांती नागनाथ नायकुड्यानं ही खाद्या नाचायला लागले तुम्ही जनता ईडी नाही ही टग्याला म्हणा तुम्ही तिकडे झक मारा आम्ही मतदान देत नाही विशाल पाटलाशी मतदान देणार नाही पण काँग्रेस आज आले असं गृहीत धरा आम्ही काँग्रेसचा म्हणून मतदान देणार आहे जरी अपेक्षा असला तरी हॅट्रिक मारणार हॅट्रिक आम्ही कशाला आहे आम्ही जनता कशाला आहे पिळून खायला काकाच्या पाठीमागे मी परवा मोटर आणली मी शेतकरी आहे 50,000 रुपये गेलं आम्हाला 4 महिन्यात 2,000 रुपये देतो सरकारी मोदी आमच्याकडे 9,000 रुपये जीएसटी घेतली काय सांग परवाची मोटर आणली मी ते पैसे कुठलं आमचंच डोळं आमचीच बोट आमच्या डोळे घालतो का एवढी जनता इडी नाही आणि मतदान देत नसते बरं का बाजाला म्हणा घरात जाऊन निवांत झोप म्हणावं आता बाद झालं कौतुक तालुक्याला सगळे नेते माहिती सारं तालुक्यात सर्व नेत्याला त्यांचीच मतं द्या म्हणावं आम्ही देत नसतो सर्वसाधारण शेतकरी माणूस मतदान देत नसतो येत नाही हा काळ्या दाखवायची रे काही जिल्ह्यामध्ये ह्या वार फिरल्यामध्ये वार नव्हत त्याच्या कायदुळ येणार काय धुळ्या ना हा हो कायदुळ बघा तुम्ही काय धुळ्यात कोण उडून जाणार आहे कायदुळ्यात हीच गेलं की आता कोण 10 वर्षात घ्या आता केलं का नाही ते आता निघून जाणार आहे ती आता फक्त हत्यार येतोय खोंबारा दादाचा नातू येतोय बघा हा. नाचत येतोय नाचत आणि आला असं ग्रहित धरा काय सांगताय हाय 101% आला असं ग्रहित धरा काँग्रेसनं तिकीट दिलं नाही काँग्रेस ना देऊ देत की आम्ही काँग्रेस म्हणून त्यांना मतदान देणार आहे आम्हाला फक्त मोदी नको आहे आम्हाला कुणी बी असलं तर चालतो कशा बाय मोदी नको आहे त्यानं वाटोळ केलं देशाचं आमचं एका गावाचं नाही तालुक्याचं नाही पूर्ण देशच वाटोळ केलंय कुठं तर बाया घेऊन फिरतंय हे देश गेला आणि ती देश गेला अरे हे महाराष्ट्रात बघ की इथं
शेतकऱ्याची अवस्था काय हाय आटपाडी तालुक्यात पाणी यांनी फक्त काय ते हुलात द्यायच्या टेंबू चालू हे झालं यांचं राजकारण फक्त आज 50 वर्षात 60 वर्षात फक्त पाण्यावर राजकारण चाललंय पाणी दिलं का आम्ही सुजलाम सुफलाम होईल आणि आम्हाला पाणी द्यायचं नाही त्यांना आम्हाला फक्त असं कुजबत घालवायचं आहे असं या सरकारचं म्हणणं आहे तर आम्ही या सरकारला खाली नक्की पाडणार आहे ह्यात काही शंका नाही. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊ दे की योगेशला म्हणावं तुझी तू बघ की इकडे इकडे कशाला सर अमित शाह येतो या काय तुम्हाला राज्य बघा तुमचं हे महाराष्ट्रात काय तेव्हा 48 जागेत काय तुम्हाला सारे मिळणार आहे का 10-15 जागा मिळतील बघा लय गाचागाची करून सारं इकडे महाराष्ट्रात आणून 10-15 लय झाले. हा 48 पैकी 47 म्हणा तुम्ही पण जनता म्हणते काय हा असं होऊ शकत नाही बरं का ती सपनातला आहे त्यांच्या वारं गेलं निघून ती गेले वार आलं मोदी आलं काय हेक्टरी कसली म्हणताय तुम्ही 3री आणि 4थी संपला म्हणा काळती संपला आहे. होय सर्वसाधारण शेतकऱ्याला पिळून खाणार असं आहे की भाजप सरकार आपल्याला नको आहे आम्हालाच नव्हतं तर जनतेला नको आहे. 15 लाख कुठं आहे आमचंच केस कापतून आम्हालाच देतोय कापले तुम्ही केसच कापलं की आता आमची जीएसटी कुठं आली अहो साबण घेतलं जीएसटी शाबुदाना घेतलं जीएसटी साखर घेतली जीएसटी साखर सरकारला द्यायचं किती दुकानदार खायचं किती आम्ही शेतकऱ्यांना द्यायचं कुठलं सध्या लय परिस्थिती वेगळी आहे. अहो एकदम शेतकरी निवळ नागवा केलाय त्यांनी नागवा केलाय. कुठल्या पिकाला दर नाही खताचा दर तुमच्यातलं जे अहो, तरुण कार्यकर्ता बरोबर आहे की 25 रुपये झाले 25 रुपये झाले की हा त्या पिशवीत खताचं पोत 300 रुपये होतं ते 1800 रुपये पोत गेलं हा. त्याचं तुम्ही चौकशी करताय का खत कसं 1800 रुपयाला 60 मिलीची बाटली कोराजिनची 60 मिलीची बाटली 1100 रुपयाला ते पैसे 1100 जीएसटी किती बसले बघा तुम्ही 18% म्हणजे आमचीच बोट आमच्याच डोळ्यात घालायची बोट तर घालतात चट्टी टाकू नको म्हणावं त्याला आता तुझं तू रामराम कर आपलं घरात बसतो तो तुझ्यात गुजरात मध्ये तुला कोण मानणार इथं आमच्यात कशाला मारत येतो मत मागायचा जागाच नाही शेतकऱ्याचा कधी विषय काढला ते ना शेतकऱ्याची असं शेतकऱ्याला पाणी द्यायचं आहे शेतकऱ्याची अशी शब्द आहे शेतकरी कसं आहे असं काय म्हटलंय मोदी त्यांना विचारा की शेतकरी त्याला शेती तर केल्या का अहो बिन बायका पोराचा माणूस गडी त्याला कशाच आहे परपंचातलं का कळतंय दवा कळत नाही अजिबात कळत नाही आणि आम्ही कळत नाही म्हणून आम्ही येड झालो 10 वर्ष त्यांना दिली आता बाद झालं मला चिकार झालं